निवडून आलेली एक 5 मिनिटं माझ्यासमोर बसवा हो, मी एक 10-20 प्रश्न विचारतो, ते एक मला 50 प्रश्न विचारतो. बिंदू चौकात लावा, हे असं 1 to 1 तुम्ही माझी घ्यायला की नाही बाईट, तसं त्यांना जर एकदा बोलवा ही चौकांना निवडून आली आणि मला एकट्यालाच बोलवा. म्हणजे नेतृत्व म्हणून काय कौशल्य नाही. मी त्यांना प्रश्न विचारतो, ते मला देशभरातले काही विचारू दे, त्यांना जेवढं नॉलेज आहे तेवढं ते मला प्रश्न विचारत, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हा रवी इंगोले देणार. माझ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्यांनी स्टेप बाय स्टेप द्यायचं. राजेश क्षीरसागरनाच पहिला प्रश्न व्यासपीठावर तिथं माजारणार, तुमच्या कॅन्डिडेटने या धनुष्यबाण्या कॅन्डिडेट मर्डर केला, त्याचं काय करायचं, फाईल ओपन करा. या भारत देशामध्ये या जगामध्ये एप्स्टीन फाईल कधी काळची ओपन झाली, 2008 कुठं पार लांब आहे, काढा की ओपन करा ना. या असली गुन्हेगाराने मर्डर कशाला पाहिजे, हवीतच कशाला नाही गावानं वाहून टाकलेली लोक. एकंदरीत ईव्हीएम आणि लोकशाही बघता काय याचा शेवट काय असतो? एकंदरीत मी माझ्या मताशी ठाम झालो आहे. ईव्हीएममुळं कोणाचाही घात होऊ शकतो, ईव्हीएममुळं चांगला कार्यकर्ता बाद होऊ शकतो, ईव्हीएममुळं कोणाची घरं उद्ध्वस्त होऊ शकतात. तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून कोल्हापूरकरांना माझं एकच नम्र निवेदन की तुम्ही जोपर्यंत ईव्हीएम बंद होत नाही तोपर्यंत निवडणुकीच्या नादाला कृपया लागू नका, नाही तर तुम्ही 100% बाद होणार. जिची पात्रता नाही त्याच्याकडून बाद होणं हे सगळ्यात वाईट आहे पृथ्वीवरचं. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.